श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या स्वामी अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींच्या या चॅनल मध्ये। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांची भक्ती ज्या लोकांनी करायला सुरुवात केली त्या लोकांच्या पदरी हे नेहमी यश येत असते। मित्र आणि मैत्रिणींनो, काही लोकांना असं वाटतं की आम्ही ईश्वराची, श्री स्वामी समर्थांची किंवा कोणत्याही देवाची भक्ती करायला सुरुवात केली आणि त्यानंतर आमच्या जीवनावरती संकट यायला सुरुवात झाली, परंतु असं नसतं। तुमच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या वेळी कोणते संकट येणार आहे हे तुमच्या अगोदरच निर्धारित असते, कारण ज्या वेळेस तुमचा जन्म होतो त्याच वेळेस तुमच्या बरोबर असणाऱ्या भोग या सर्वांचा देखील जन्म होत असतो। मित्र आणि मैत्रिणींनो, आयुष्य हे असे चालत असते, कधी दुःख येते, कधी संकटे येतात, कधी अडचणी येतात, कधी आनंद असतो, कधी सुख असतं, कधी समाधान असतं, परंतु मित्र आणि मैत्रिणींनो, ईश्वराची साथ असणे हे देखील खरोखरच खूप भाग्याचे असते। मित्र आणि मैत्रिणींनो, काही लोक म्हणतात की ईश्वराची साथ कशासाठी हवी आहे, ईश्वराची भक्ती कशासाठी करायची आहे, हे आयुष्यामध्ये मरण तर सर्वांनाच येणार आहे, परंतु मग आयुष्य आरामात आनंदात आणि मस्ती करून जीवन जगावं असं काही लोक म्हणतात। परंतु मित्र आणि मैत्रिणींनो, काही लोकांची मतं अशी आहेत की आपण आपल्या आयुष्यामध्ये आयुष्य आराम घेऊन जीवन जगावे, तर देवाची भक्ती करत वेळ कशाला वाया घालवायचा। परंतु मित्र आणि मैत्रिणींनो, एक मांजरीन ज्या वेळेस त्याच दाताने शिकार देखील पकडते त्यावेळेस ती किती क्रूरतेने शिकार पकडत असते, आणि ज्या वेळेस स्वतःच्या पिल्लांना पकडण्याची वेळ येते त्यावेळेस त्याच दाताने किती शांतपणे आणि प्रेमाने ती स्वतःच्या पिल्लांना इकडून तिकडे घेऊन जात असते। मित्र आणि मैत्रिणींनो, मरण तर सर्वांनाच येणार आहे, परंतु ज्या लोकांनी ईश्वर भक्तीचा मार्ग निवडला त्या लोकांना मात्र मांजराच्या पिल्लागत अलगद उचलून तेच दात घेऊन जाणार आहेत, परंतु ज्या लोकांनी भक्तीचा मार्ग पकडला नाही त्या लोकांना तेच दात हे नरकाकडे घेऊन जाणार आहेत। मित्र आणि मैत्रिणींनो, ज्याने ईश्वराची भक्ती केली, ज्या लोकांनी ईश्वर शक्तीचा अनुभव घेतला त्या लोकांना सर्वांवर देवांवरती विश्वास हा नक्कीच असतो। मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे हा अनुभव खरोखरच खूपच मनाला हेलवून टाकणारा अनुभव आहे, खरोखर डोळ्यातून पाणी आणणारा अनुभव आहे। ज्या वेळेस तुम्ही सर्वस्व आपलं अर्पण करता ईश्वराच्या चरणी त्यावेळेस ईश्वर संपूर्ण संकट हे स्वतःवरती घेत असतात। आजच्या या सत्य अनुभवातून तुम्हाला हे समजणार आहे की ईश्वर शक्ती किती आगाध आहे, आणि ज्या वेळेस ईश्वराच्या चरणाशी आपण सर्वस्व अर्पण करतो त्यावेळेस ईश्वर त्या संकटातून आपल्या भक्ताला दूर करण्यासाठी काय काय करतात हे देखील मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला आजच्या या अनुभवातून समजणार आहे। चला तर मग त्या ताईंचा अनुभव, त्या ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया। त्या ताई स्वतःचा अनुभव सांगायला सुरुवात करतात। सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। माझे नाव माहेश्वरी वैखंडे आहे आणि मी वांगणी येथील राहणारी आहे। माझ्या घरामध्ये मी, माझे मिस्टर आणि माझी 2 मुलं अशा पद्धतीने माझं छोटंसं आणि सुखी कुटुंब आहे। माझ्या आयुष्यामध्ये मी ज्यावेळेस माझं लग्न झालं तेव्हा मी कधीच कोणत्याच देवाची भक्ती वगैरे काहीच करत नव्हते, कारण म्हणजे मला त्याची कधी गरजच भासली नाही की आपण आपल्या जीवनामध्ये ईश्वराची सेवा वगैरे करावी। मी दररोज माझ्या घरामध्ये जेवढं काम आहे ते करायचे आणि त्यानंतर आराम करायचे, परंतु कधी कधी असं होत असतं की आपले कर्म देखील आपल्याला चांगल्या मार्गाने घेऊन जात असतात। मित्र आणि मैत्रिणींनो, याच पद्धतीने माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच कोणत्या देवाची भक्ती केली नसून सुद्धा माझ्या म्हणजे ज्या वेळेस आपल्या आयुष्यावरती संकट येतं कधी कधी आपण स्वार्थापोटी देखील ईश्वराच्या भक्तीमध्ये स्वतःला रमवून घेत असतो, आणि नेमकं याच असंच माझ्या आयुष्यामध्ये झालं। मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांच्याच आयुष्यावरती घात करणारा कोरोना आला आणि खरोखरच कोरोनाच्या काळामध्ये
खूप लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, कुटुंब संपून गेले आणि नेमकं याच पद्धतीने माझ्या कुटुंबावरती, माझ्या सुखी संसारावरती देखील कोरोनाचा घात झाला. माझी जी मोठी मुलगी होती तिला कोरोना झाला आणि तिला कोरोना झाल्यामुळे आम्हा सर्वांना खूप दुःख झालं. एवढं दुःख झालं की आता काय करावं काही समजत नव्हतं आणि कोरोनाच्या वेळी कोरोनावरचं औषध सुद्धा नव्हतं. त्यामुळे काहीही समजत नव्हतं. डॉक्टरांकडे तिला म्हणजे ऍडमिट वगैरे केलं होतं, परंतु तिचा शरीर कोणत्याही औषधांना रिस्पॉन्स देत नव्हतं. तिला काहीच होत नव्हतं. इतका तिचा कोरोना वाढला होता की अक्षरशः ती व्हेंटिलेटरवर होती. आणि त्यावेळेस मला कोणीतरी सांगितलं की तुम्ही श्री स्वामी समर्थांची भक्ती करा. श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये खूप ताकद आहे आणि ज्या वेळेस तुम्ही श्री स्वामी समर्थांची भक्ती कराल त्यावेळेस श्री स्वामी समर्थ तुमच्या मुलीला देखील बरं करतील. कोणीतरी असा विश्वास दिला आणि त्यानंतर मला असं वाटू लागलं, कारण त्यावेळेस सर्वच मार्ग संपले होते, कोणताच मार्ग शिल्लक नव्हता. त्यावेळेस श्री स्वामी समर्थांचा धावा केला. मला हे समजलं होतं की श्री स्वामी समर्थांसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. जो कोणी भक्त श्री स्वामी समर्थांच्या चरणाशी जातो त्याच्यासाठी श्री स्वामी समर्थ काहीही करत असतात. आणि नेमकं याच जसं मला सांगितलं आणि याच विश्वासाने श्री स्वामी समर्थांची आमच्याच घराच्या शेजारी एक स्वामींचं केंद्र होतं, तेथे गेले आणि तेथून स्वामींची एक मूर्ती, पितळाची मूर्ती घरी घेऊन आली आणि तेव्हापासून श्री स्वामी समर्थांची सेवा करायला सुरुवात केली. आणि ज्या वेळेस कोरोनाचा काळ चालू होता त्यावेळेस मिस्टरांचा जॉब देखील गेला होता. खूप लोकांना कोरोनामुळे खूप कंपन्या बंद पडल्या होत्या आणि त्यामुळे आमच्या घरामध्ये पैसे वगैरे येणं सर्व बंद झालं होतं. आणि ज्या वेळेस मग श्री स्वामी समर्थांची घरामध्ये पूजा करायला सुरुवात केली त्यावेळेस स्वामींचा अभिषेक, स्वामींना म्हणजे नैवेद्य वगैरे गुरुवारच्या दिवशी तर भरपूर सेवा करायची. स्वामींच्या सेवेमध्ये रममान व्हायची. ज्या वेळेस स्वामींची सेवा वगैरे करायची त्यावेळेस मनाला खूप बरं वाटायचं, खूप आनंद व्हायचा. आणि त्यानंतर ना मग हळूहळू स्वामींच्या सेवेमध्ये स्वामींना विनवू लागली, माझ्या मुलीला बरं करा आणि म्हणजे माझी मुलगी बरी व्हावी, मोठी मुलगी बरी व्हावी यासाठी सर्व काही सेवा चालू केल्या. आणि हळूहळू मुलीच्या तब्येतीमध्ये देखील सुधार होत गेला आणि तिची तब्येत देखील सुधारली आणि ती कोरोनातून एकदम पॉझिटिव्ह म्हणजे कोरोनातून पूर्णपणे बरी झाली. तिचा कोरोना पूर्ण बरा झाला आणि तेव्हापासून स्वामींवर भरपूर विश्वास वाढला. तेव्हापासून समजलं की स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. कोणतीही गोष्ट असो स्वामी हे पूर्ण करतच असतात. आणि या विश्वासाने आणि त्यानंतर ना ज्यावेळेस स्वामींची मूर्ती माझ्या घरामध्ये आली, स्वामींची सेवा घरामध्ये करायला सुरुवात झाली, त्यावेळेस माझ्या जो मिस्टरांचा जॉब गेला होता त्यांना त्यापेक्षाही जास्त पगाराचा, जो पूर्वी जॉब होता त्यापेक्षाही जास्त पगाराचा जॉब त्यांना लागला. आणि माझ्या दोन्हीही मोठी मुली ज्या होत्या, दोन्हीही मुली त्यांच्या अभ्यासामध्ये देखील प्रगती होत गेली आणि त्यांना प्रत्येक वर्षी खूप चांगल्या चांगल्या पद्धतीने मार्क मिळत गेले. त्यांना प्रत्येक परीक्षेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने यश मिळत गेलं. माझ्या जे दोन्हीही मुली होत्या त्या देखील त्यांच्या अभ्यासामध्ये सुधार होत गेला. घरामध्ये जी परिस्थिती होती ती देखील सुधारत गेली. म्हणजे जेव्हापासून स्वामींची मूर्ती घरामध्ये आली, स्वामींची सेवा वगैरे करायला चालू केली तेव्हापासून आमच्या घरातील सर्व परिस्थिती सुधारत गेली. आणि म्हणजे मी तर दररोज स्वामींची एवढी सेवा करत नव्हते, परंतु गुरुवारचा दिवस असेल त्या दिवशी स्वामींची भरपूर सेवा करायचे. 11 माळी श्री स्वामी समर्थ जप, 11 वेळा तारक मंत्र, श्री स्वामी चरित्र सारामृत अशा सेवा करायच्या. अधूनमधून स्वामींचं पारायण देखील करायचे. अशा सेवा घरामध्ये प्रत्येक गुरुवारी असायचा. आणि माझा एक नियम होता, ज्या दिवशी गुरुवार असेल त्या दिवशी श्री स्वामी समर्थांना पंचपक्वानांचा नैवेद्य मी दाखवायचे. अशा पद्धतीने माझा स्वामींवरचा विश्वास अजूनच वाढत गेला. आणि त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये स्वामी आले त्याला 5 वर्ष झाली आणि आताची जी दिवाळी गेली म्हणजे 2024 ची जी दिवाळी गेली त्या दिवाळीमध्ये 31 ऑक्टोबर 2024 रोजी नरक चतुर्थी आणि या नरक चतुर्थी दिवशी घरामध्ये खूपच भयानक संकट आलं. म्हणजे ज्या दिवशी नरक चतुर्थी होती त्या दिवशी घरामध्ये खूपच धावपळ चाललेली होती, कारण दिवाळी होती. दिवाळीमध्ये घरातील फराळ वगैरे बनवायचं होतं. घरातील साफसफाई ही तर अगोदर झालीच होती, परंतु दिवाळीची सर्वांची सर्व तयारी चाललेली होती. आणि त्याचबरोबर मिस्टरांच्या देखील कंपनीला म्हणजे दिवाळीमध्ये सुट्ट्या लागणार होत्या, त्यामुळे त्यांच्या देखील कामाचा लोड भरपूर होता. त्यामुळे त्यांनी सांगितलं
की मला यायला घरी उशीर होणार आहे. आणि नेमकं मग घरामधील माझी आवराआवर चालू झाली. नरक चतुर्थी असल्यामुळे ती पूजा वगैरे मांडली आणि नेमका त्या दिवशी गुरुवार होता. आणि मग गुरुवारच्या दिवशी सर्व काही स्वामींची पुरुष सुक्तमचे पठण केलं. श्री स्वामी चरित्र सारामृत 3 अध्याय वाचले. त्यानंतर ना 11 वेळा गुरुचरित्रचं 11 वेळा तारक मंत्र, 11 वेळा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 11 वेळा माळ जप केली. अशा पद्धतीने भरपूर सेवा केल्या. म्हणजे जेवढी मला शक्य होईल त्या प्रत्येक गुरुवारी शक्य होईल एवढ्या मी सेवा वगैरे करत असते. आणि त्यानंतर 6-6:30च्या दरम्यान मग मी स्वामींना पंचपक्वाने बनवायला सुरुवात करत असते. म्हणजे प्रत्येकच गुरुवारी मी स्वामींना पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवत असते. आणि त्यासाठी मग मी घरामध्ये गेले आणि घरामध्ये गेल्यानंतर म्हटलं की चला आता पंचपक्वाने वगैरे बनवायला सुरुवात करूया. आणि त्यावेळेस मग मी किचनमध्ये माझ्या कामामध्ये मग्न होते. देवाची आरती वगैरे सर्व झाली होती. घराच्या बाहेर दिवे लावले होते. सर्वत्र म्हणजे घर पूर्ण सजवलेलं होतं. फराळ थोडंफार राहिलं होतं ते त्याच दिवशी बनवून घेतलं होतं. आणि त्यानंतर मग स्वामींच्या नैवेद्याला सुरुवात केली. आणि एक भाजी बनवली तोपर्यंत म्हणजे 1 तास गेला असेल. 1-2 भाज्या म्हणजे पदार्थ बनवूस्तोवर 1 तास गेला असेल. त्यावेळेसचा टायमिंग असेल 7:15 किंवा 7चा टायमिंग असेल. आणि त्याच वेळेस नेमकं हॉलमध्ये काहीतरी धाडकन पडल्याचा आवाज आला. आणि आवाज कशाचा, एवढा मोठा आवाज कशाचा आला म्हणून किचन मधून बाहेर येऊन पाहते तर श्री स्वामी समर्थांची जी पितळेची मूर्ती होती ती मूर्ती जमिनीवर पडली होती. आणि त्या मूर्तीचे 2 तुकडे झाले होते. म्हणजे जो गळ्यापासून श्री स्वामी समर्थांचं वर डोकं जे असतं म्हणजे गळ्यापासून वरचा भाग हा बाजूला पडलेला होता. म्हणजे मूर्ती अशी खाली पडून त्याचे 2 तुकडे झाले होते. गळ्यापासून डोकं धडापासून अलग झालं होतं. म्हणजे 2 भाग झाले होते. आणि ज्यावेळेस हे दृश्य पाहिलं त्यावेळेस म्हणजे एवढा धक्काच बसला. आणि मी एकदम ओरडले आणि पळतच गेले. आणि स्वामींची मूर्ती आणि ते डोकं उचललं आणि छातीशी लावलं. हे काय झालं म्हणून मोठमोठ्याने रडायला सुरुवात केली. त्यावेळी घरात कोणीच नव्हतं. आणि कोणीच नसल्यामुळे मला काही समजत नव्हतं. आणि खूपच रडारड चालू झाली. म्हणजे मला काय चुकलं माझं, असं का घडलं, म्हणजे माझ्याकडून काय चूक झाली अशी मी स्वामींना म्हणत होते. आणि त्यानंतर स्वामींना असं छातीशी पकडलेलं होतं आणि रडत होते मोठमोठ्याने. म्हणजे काहीच समजत नव्हतं की नेमकं झालं काय. अशी अशी अवस्था, म्हणजे असं काय झालं, माझ्याकडून काय चुकलं, स्वामी माझ्याकडून काय चुकलं, मला क्षमा करा असं म्हणून मी स्वामींची माफी मागत होती. आणि नेमकं त्याच वेळी माझी जी मोठी मुलगी होती ती क्लासवरून घरी आली. आणि घरी आल्यानंतर तिने देखील हा प्रकार पाहिला. तीही रडू लागली. आणि ती मला म्हणजे समजू सांगायची की तू रडू नकोस. मी खूप रडत होते म्हणजे मला काहीच समजत नव्हतं. आणि नेमकं त्याच वेळी असा आवाज येत होता की म्हणजे त्या मूर्तीतून आवाज येत होता की भिवू नकोस असा मूर्तीतून आवाज येत होता. आणि त्यानंतर थोड्या वेळ तो आवाज यायचा आणि काही वेळानंतर घरामध्ये शंकाचा देखील आवाज येत होता. म्हणजे हे काय घडत आहे हे मला काहीच समजत नव्हतं. परंतु स्वामींच्या मूर्तीतून सतत आवाज यायचा की भिवू नकोस. म्हणजे हा आवाज तर सतत कंटिन्यू चालूच होता. आणि त्यामध्येच शंखनाद देखील अधूनमधून होत होता. कधी कधी मला असं वाटायचं की मला भास होत आहे. परंतु भास तरी कसा म्हणायचा की माझी जी मोठी मुलगी होती तिला देखील तो आवाज येत होता. म्हणजे आता ह्यो भास नव्हता, हे काही साक्षात घडत होतं. त्यामुळे माझी मुलगी देखील या सर्व गोष्टींना साक्षीदार होती. त्यानंतर मग मी जिथून श्री स्वामी समर्थांची मूर्ती आणली त्या केंद्रामधील काकांना फोन केला की असं झालेलं आहे घरामध्ये आणि मला खूपच भीती वाटत आहे. त्यावेळेस ते काका म्हणाले की तू माहेश्वरी घाबरू नकोस. तू एक लाल कपडा घे आणि लाल कपड्यामध्ये श्री स्वामी समर्थांची ती मूर्ती आणि त्यांचं डोकं त्या लाल कपड्यामध्ये ठेव आणि ते ठेव असं म्हणून त्यांनी सांगितलं. आणि ते बांधून ठेव असं सांगितलं. आणि त्यानंतर ना मग मी श्री स्वामी समर्थांची मूर्ती आणि ते डोकं घेतलं आणि लाल कपड्यामध्ये ठेवलं. आणि म्हणजे मी रडतच होते. आणि काही वेळा म्हणजे ती गाठ वगैरे बांधली नव्हती, ते लाल कपड्यामध्ये तसंच ठेवलं होतं. आणि काही वेळानंतर मला हे जाणवलं की मी जिथे ती मूर्ती ठेवली होती ती मूर्ती थोडीशी पुढं सरकलेली होती. आणि म्हणजे मूर्ती हळूहळू पुढं सरकत होती हे देखील मी पाहिलं. आणि त्यावेळेस देखील मला श्री स्वामी समर्थांच्या त्या मूर्तीतून आवाज येत होता की भिवू नकोस असा सतत मला आवाज देखील येत होता. म्हणजे मला काहीच समजत नव्हतं की हे काय चाललं आहे.
तिकडे स्वामींना नैवेद्य वगैरे बनवायचं सर्वच काही राहून गेलं होतं. इकडेच मी एकदम गोंधळून, माझी मुलगी आणि मी गोंधळून गेलो होतो. म्हणजे खूपच रडारड चाललेली होती. काय करावं काही समजत नव्हतं. आणि त्यानंतर ना स्वामी म्हणजे केंद्रातून फोन आला की तुम्ही त्या मूर्तीला बांधून एका जागेवरती ठेवा, म्हणजे ती मूर्ती तुम्हाला विसर्जित करावी लागेल. आणि त्यानंतर मग ती मूर्ती वगैरे सर्व काही बांधून ठेवलं. कोणत्या म्हणजे स्वयंपाक वगैरे काहीच केला नाही. खूपच टेन्शन आलं होतं की घरामध्ये हा काय प्रकार घडला. तेच स्वामी होते की ज्या स्वामींच्या बरोबर मी माझं दुःख, आनंद, सुख सर्व काही त्यांच्या बरोबर शेअर केलेलं होतं. कधीही काहीही झालं तर मी सर्व काही दिवसभर स्वामींशी गप्पा मारायचे. कधी मला एखाद्या गोष्टीचं वाईट वाटलं तर मी त्याच मूर्तीला सांगायचे. म्हणजे माझ्या 5 वर्षापासून माझ्या प्रत्येक सुखात दुःखात सहभागी असलेली ती मूर्ती. आणि खरं सांगायचं म्हटलं तर माझ्यासाठी ती मूर्ती नव्हतीच, तर माझ्यासाठी ती साक्षात श्री स्वामी समर्थ होते. त्यामुळे मला खूपच भीती वाटत होती. आणि त्याचबरोबर मी सतत स्वामींना म्हणायचे की माझं काय चुकलं, माझं काय चुकलं, म्हणजे सतत स्वामींना असे म्हणायचे. परंतु थोडा वेळ गेला की तेथून आवाज यायचा की भिवू नकोस, भिवू नकोस, असा सतत आवाज यायचा. आणि ज्यावेळेस ही मूर्ती घरामध्ये आली तेव्हापासून आमच्या घरामध्ये सर्व काही आनंदी झालं होतं. घराची प्रगती देखील होत होती. आणि याच मूर्तीला असं माझ्याकडून काय चुकलं, सतत मला असं वाटायचं की माझ्याकडून काहीतरी चुकलं असेल, त्यामुळे मूर्तीची अशी अवस्था झाली. आणि असाच खूप वेळ निघून गेला. आणि त्यानंतर रात्रीचे 11 वाजले. आणि 11 वाजल्यानंतर त्यांच्या घराची बेल वाजली. आता घराची बेल वाजली त्यानंतर मिस्टर देखील घरी आले. घरी आल्यानंतर मी त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांची अवस्था खूपच विचित्र झाली होती. जे सकाळी एकदम इस्त्रीचे कपडे घालून टकाटकमध्ये गेलेले होते इन वगैरे करून, आणि ज्यावेळेस ते आले तर त्यांच्या अंगावरती कपडे पूर्णपणे माती लागलेली होती. कपडे काही ठिकाणी फाटलेले होते. म्हणजे अशी अवस्था झालेली होती. आणि त्यावेळेस त्यांना घरात घेतलं की त्यांना म्हणाले की हे काय झालं आहे, तुम्हाला नक्की काय झालं आहे. अंगावरती खरचटलेलं होतं. तर त्यावेळेस म्हणजे असं काय झालं काय झालं, परंतु ते काहीच बोलत नव्हते. पाणी वगैरे प्यायला दिलं परंतु ते काहीच कोणत्या शब्दाचा रिस्पॉन्स काहीच देत नव्हते. मग त्यानंतर ना आम्ही दोघींनी ठरवलं की यांना हॉस्पिटलला घेऊन जाऊया. आणि त्यानंतर आम्ही दोघींनी त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलो. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी चेकअप वगैरे केलं तर डॉक्टरांनी सांगितलं की यांना काही झालेलं नाही. त्यावेळेस म्हणजे यांना ते घाबरल्यामुळे अशी अवस्था झाली. त्यावेळेस डॉक्टरांनी त्यांना विचारलं की तुम्हाला काय झालं, तुमची अशी अवस्था कशामुळे झाली. तर त्यावेळेस त्यांनी डॉक्टरांना सांगितलं की मी ज्यावेळेस कामावरून घरी येत होतो आणि त्यावेळेस असं झालं की समोरून रस्त्याने येत असताना, फोर व्हीलर मधून येत असताना समोरून एक कंटेनर आला. आणि त्या कंटेनरने म्हणजे कंटेनर एवढा फास्ट होता की तो आमच्या गाडीवरती आला. आणि माझे जे 4 जोडीदार होते ते देखील माझ्या गाडीतच होते. आणि ते ते कंटेनर पूर्ण आमच्या गाडीवरती आला. आणि जे माझे 4 जोडीदार होते त्यांचा जागीच माझ्या डोळ्यासमोर मृत्यू झाला. म्हणजे ती कंटेनर पूर्ण आमच्या गाडीवरतीच आला. परंतु मला काय झालं, कसं झालं मला काही माहित नाही. परंतु मी त्या गाडीतून, मला असं वाटलं की मला कोणीतरी त्या गाडीतून असं सरकन ओढलं. असं म्हणजे मी एकदम त्या गाडीतून असं बाहेर पडलो. म्हणजे कोणीतरी मला इतक्या जोरात ओढलं की मला काहीच समजलं नाही. आणि त्यानंतर ना ओढलं आणि मी एकदम पूर्णपणे आकाशात उडालो. आणि आकाशात उडून तिथे रस्त्याच्या एका बाजूला चहाची टपरी होती. आणि त्या चहाच्या टपरीच्या मागे एक श्री स्वामी समर्थांचा मोठा पोस्टर होता. आणि त्या पोस्टरवरती जाऊन आदळलो. आणि इतक्या जोरात ओढलं की मी सरकन जाऊन त्या पोस्टरवरती आदळलो. आणि तो पोस्टर फाटून अलगद खाली आलो. म्हणजे ती स्पीड पूर्णपणे पोस्टरला धडकल्यामुळे थांबलं गेलं. आणि मी वरून जमिनीवरून म्हणजे पोस्टर तिथून खाली पडलो. परंतु मला हे ज्यावेळेस मी सर्व काही माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं की माझे जे 4 जोडीदार होते त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. आणि हे दृश्य पाहिल्यानंतर मी एकदम स्तब्ध झालो. परंतु हे सर्व जे माझ्या बरोबर घडले ते एका क्षणामध्ये घडले. मला काहीच समजलं नाही की हे कसे झाले, का झाले, आणि हे कशामुळे झाले मला काहीच समजलं नाही. परंतु हे असे घडले त्यामुळे मला खूपच भीती वाटली. माझ्या 4ही जोडीदारांचा मृत्यू झाला त्याच फोर व्हीलरमध्ये. त्यामुळे मला एकदम धक्काच बसला. म्हणजे मला खूपच भीती वाटली. आणि असं डॉक्टरांना ज्यावेळेस त्यांनी सांगितलं त्यावेळेस मला सर्व प्रकार
समजला की इकडे श्री स्वामी समर्थांच्या मूर्ती पडली आणि त्यांच्या शरीरापासून त्यांचं डोकं, गळ्यापासून वरचा भाग तुटून पडला. हा कशामुळे पडला? तर त्यावेळेसच माझ्या लक्षात आलं की इकडे यांचा ऍक्सिडेंट होण्याचा टायमिंग आणि इकडे श्री स्वामी समर्थांची मूर्ती खाली पडण्याचा टायमिंग हा एकच होता. तिकडे त्यांच्यावर जे संकट येणार होतं ते श्री स्वामी समर्थांनी स्वतःवर ओढून घेतलं आणि त्यामुळे त्यांच्या मूर्तीचे 2 तुकडे झाले. म्हणजे हा प्रकार मला तेव्हा समजला ज्यावेळेस मिस्टरांनी डॉक्टरांना सर्व काही सांगितले. स्वामींनी माझं कुंकू वाचवलं, माझं आयुष्य वाचवलं, माझा संपूर्ण संसार वाचवला. नाहीतर खरोखरच ईश्वराच्या शक्तीमध्ये खूप मोठी ताकद असते. जो कोणी भक्त मनापासून ईश्वराची भक्ती करतो ना, त्याच्या आयुष्यावर येणारे प्रत्येक संकट हे श्री स्वामी समर्थ स्वतःवरती ओढून घेत असतात. हे मला तेव्हा समजलं की खरोखरच श्री स्वामी समर्थांची लीला अगाध आहे. स्वामींनी माझं संपूर्ण आयुष्य वाचवलं असं म्हटलं तरी देखील हरकत नाही. कारण मिस्टरांवर जे मोठं संकट येणार होतं, जे जीव घेणं संकट येणार होतं, ते स्वामींनी स्वतःवरती ओढून घेतलं आणि त्यामुळेच तर इकडे असा घरामध्ये श्री स्वामी समर्थांची मूर्ती तुटली. खूप वाईट वाटलं, मूर्ती तुटली म्हणून खूप वाईट वाटलं आणि तेवढा स्वामींवरचा विश्वास अजूनच वाढला. आणि खरोखर माझ्या जीवामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत श्री स्वामी समर्थांची सेवा सदैव करत राहणार. ह्यावरती जशी वेळ येईल त्या प्रत्येक वेळेला मी सामोरे जात श्री स्वामी समर्थांना कधीच स्वामींची सेवा करणं सोडणार नाही अशी ताईंनी शपथ घेतली. म्हणजे ताई स्वतः सांगत होत्या की ताईंनी सांगितलं की मी कधी स्वामींची भक्ती करणं सोडणार नाही. श्री स्वामी समर्थ ज्या वेळेस माझ्या आयुष्यामध्ये आले, स्वामी माझ्या आयुष्यामध्ये आलेल्याला खूप वर्ष झाले नाहीत, कंप्लीट 4-5 वर्ष झाली, परंतु या 5 वर्षामध्ये स्वामींनी माझं संपूर्ण आयुष्य पालटून टाकलं. त्यामुळे ज्या लोकांनी श्री स्वामी समर्थांच्या भक्तीचा मार्ग निवडला ना, त्यांच्या आयुष्यावरती येणारं प्रत्येक संकट स्वामी आपल्यावरती घेत असतात. आणि मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ सदैव म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि जसे ते म्हणतात तसेच ते नेहमी आपल्या भक्ताच्या पाठीशी देखील असतात. ते कधीच आपल्या भक्ताची साथ सोडत नाहीत. मित्र आणि मैत्रिणींनो, त्यामुळे आयुष्यामध्ये कोणतीही कशीही वेळ असू द्या, परंतु ईश्वराची साथ कधीच सोडायची नाही. योग्य वेळ आल्यानंतरही श्री स्वामी समर्थ इतके देतील की तुमचा विश्वास सुद्धा त्या गोष्टीवरती बसणार नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, आयुष्यामध्ये काहीही असो, परंतु ईश्वराची साथ कधीच सोडायची नाही. तुम्हाला या माहेश्वरी वैखंडे या ताईंच्या, वांगोली येथील ताईंच्या या अनुभवातून तुम्हाला हे तर नक्कीच समजलं असेल की जो कोणी श्री स्वामी समर्थांच्या भक्तीचा हात पकडतो त्यावेळेस श्री स्वामी समर्थ कधीच त्या भक्ताला एकटे सोडत नाही. ताई सांगतात की पुढे त्यांनी पाडव्या दिवशी श्री स्वामी समर्थांची पंचधातूंची मूर्ती घरी आणली. त्यांच्या मिस्टरांना देखील खूप आनंद झाला की श्री स्वामी समर्थांची भक्ती घरामध्ये केल्यानंतर स्वामी कधीही आपल्या भक्ताला एकटे सोडत नाहीत. हे पाहून त्यांना देखील, म्हणजे त्यांचा स्वामींवर विश्वास तर होताच, परंतु स्वामींनी माझ्यावर आलेलं संकट स्वतःवर ओढून घेतलं, यामुळे त्यांचा अधिकच विश्वास वाढला. त्यामुळे त्यांनी देखील पुन्हा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण, स्वामींची भक्ती करायला देखील सुरुवात केली. आणि त्यांनी ज्या वेळेस घरामध्ये श्री स्वामी समर्थांची पंचधातूची मूर्ती घरामध्ये आणली आणि तिला देखील पुन्हा खूप चांगल्या पद्धतीने त्या मूर्तीवरती सेवा वगैरे करायला सुरुवात केली. मित्र आणि मैत्रिणींनो, त्या ताईंच्या आयुष्यामध्ये पुन्हा स्वामींनी नव्याने जीवनदान दिले असे म्हटले तरी देखील चालेल. त्यांचा संसार सुखाचा केला. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना या माहेश्वरी वैखंडे ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा अनुभव आला असेल तर तो नक्कीच माझ्याशी शेअर करा. तुमचा अनुभव ऐकून जर कोणी भक्त स्वामी सेवेत आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा, नेहमी हसत राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.